उत्सवामध्ये ही सेवा निमित्त आहे. त्याचं एक छोटस कारण आहे. अष्टारी श्री विठ्ठलराव साधू सोळे यांच्या पुण्यतिथीचा आज उत्सव म्हणजे या उत्सवामध्ये त्यांची पुण्यतिथी आलेली आहे आणि त्या पुण्यतिथी या उत्सवामध्ये आल्यामुळे त्या अनुषंगाने आज कीर्तनाचा योग भगवान परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, श्रीगुरूंच्या कृपेने माझ्याकडे आलेला आहे. जशी मला भगवान बुद्धी देतील तसा श्री सद्गुरू गहिनीनाथ महाराज जशी बुद्धी देतील तसा सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. या उत्सवामध्ये त्यांचे काही पूर्वजन्म मागच्या जन्मामध्ये काही त्यांनी श्री सद्गुरुनाथांची सेवा वडाकान करून आणणं आणि होऊन येणं त्याला खूप मोठं असणारं भाग्य समजलं जातं. आपण त्यांची पुण्यतिथी करतो आणि केलीच पाहिजे. त्यांचे पुण्यस्मरण, त्यांचं पुण्यतिथी उत्सव श्री सद्गुरू गहिनीनाथांच्या उत्सवामध्ये येतो हे आमचं परम भाग्य आहे. कारण सद्गुरूंचं श्री सद्गुरू गहिनीनाथांची सेवा आता ज्यावेळेस आमची आजी गेली त्यावेळेस माझा जन्मही नव्हता, पण आमच्या आजीने काही थोडीफूट सेवा त्यांच्या मुलाच्या हाताने नाथांची सेवा जेवढी केली किंवा नाथांनी करून घेतली त्या सेवेचं फळ म्हणजे आज त्यांच्या उत्सवामध्ये त्यांची पुण्यतिथी सद्गुरू गहिनीनाथाचा उत्सव आहे आणि त्या उत्सवामध्ये आज आजोबांची पुण्यतिथी येते आणि त्या उत्सवामध्ये श्री संत वामन भुवानी भगवान बाबा यांचे श्रीगुरु परमपूज्य आदरणीय वंदनीय गुरुवर्य बंकट स्वामी महाराजांची एक पुण्यतिथी या उत्सवामध्ये येते. म्हणून या उत्सवामध्ये 8 दिवसाचा आणि 9 दिवसाचा असं काही नाही. महत्वाचं निमित्त पुण्यतिथी येते, पण नवनाथाचा या उत्सवामध्ये 9 दिवस नवनाथ ग्रंथामध्ये 9 जन्म होणार आहेत आणि 9 जन्म पूर्ण होऊन 10व्या दिवशी काल्याच्या रूपाने याची सांगत आहे. म्हणून या उत्सवामध्ये हे महत् भाग्याने काही गोष्टी प्राप्त होतात. संतांच्या भाषेत बोलायचं झालं तर ही पर्वणी आहे आणि ही पर्वणी काही वर्षाने काही कालाने या पर्वणीसाठी किती आकाश झाला हा मोठेपणा ही वस्तुस्थिती व्यक्त करतो. संतांनी म्हटलंय ही पर्वणी गंगा आहे. ही गंगा संत म्हणतात गंगा आली आंबावरी परम भाग्याची थोडी, म्हणून ही वाहती गंगा आहे आणि ह्या गंगेमध्ये सचल स्नान करण्याचं भाग्य श्री सद्गुरू गहिनीनाथांच्या परमात्म्याच्या कृपेने आम्हा सगळ्यांना हे होते. या उत्सवामध्ये सेवा घेण्याकरता गेली मी 2014 पासून श्री गाथामूर्ती चंद्रशेखर महाराज देवीवरकरांची सेवा घेण्याकरता 1-2 वर्ष नाही तर 2014 पासून प्रयत्न करत होतो आणि तो प्रयत्न श्री सद्गुरू गहिनीनाथांनी
मी नुसतं बाबांकडे गेलो आणि बाबांकडे गेल्याच्या नंतर बाबांनी सांगितलं मी येणार आहे, काळजी करू नको. त्यांनी स्वतः त्यांच्या मुखाने स्वतः सांगितलं. म्हणून आज पूजनीय गाथामृत वेदशास्त्र संपन्न चंद्रशेखर महाराज देगलूरकर बाबा, श्री गुरु ॲडव्होकेट जयवंत महाराज बोलले, श्री गुरु अष्टारे कान्होबा महाराज देहूकर, श्री गुरु महंत विठ्ठल महाराज देवनाथ बाबा, श्री गुरु महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज, ही सगळी दिग्गज मंडळी 2017 कार्यक्रम चालू केला होता. हा उत्सव 17 आणि 18 19 कोरोनाच्या काळामध्ये घेतलेल्या तारखी कॅन्सल झाल्या. त्याच्यात 3-4 वर्षाचा कालखंड गेला आणि हे कार्य मोठ्या स्वरूपामध्ये व्हायचं होतं म्हणून एवढा कालावधी गेला आणि एवढं नियोजन हे श्री सद्गुरू वेणुनाथांच्या कृपेने होतंय, परमात्म्याच्या कृपेने होतंय आणि ते करण्याचं नियोजन करण्याचं हे मग भाग्य माझ्यासारख्या एक साधकाला पामराला मिळते हे माझं परम भाग्य. विठ्ठल तेव्हाची कीर्तन सेवा श्री हरिभक्ती पारायण परमपूज्य आदरणीय वंदनीय दादांची होती आणि त्या सेवेकरता काही अडचणीमुळे दादा येऊ शकले नाही. त्या निमित्ताने श्री हरिभक्ती पारायण परमपूज्य आदरणीय वंदनीय रामायणाचार्य जगन्नाथ महाराज सांगणे त्यांना विनंती केली. त्यांनी रात्री गोड सेवा समर्पण केले. श्री सद्गुरू गहिनीनाथांच्या दरबारामध्ये संत या प्रकरणातील जगद्गुरु तुकोबारायांचा संत येते घरा मी तो अभाग्य गातारा या अभंगावर महाराजांनी गोड चिंतन केलं. त्यांनी काकाही बोलले आणि भाग्यवान कुणाला म्हणायचं, या धर्म मंडपामध्ये येण्याकरता सुद्धा पुण्य लागतं आणि ते एका जन्माचं नाही तर अनेक जन्माचा हा दिसायला मंडप आहे, पण हा सामान्य मंडप नाही आणि हा दिसायला कार्यक्रम आहे पण हा सामान्य कार्यक्रम नाही, हा यज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्ये सचल स्नान करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त होतंय. माऊली दळवार म्हणतात, माऊली दळवाराच्या भाषेत बोलायचं झालं तर माऊली दळवार म्हणतात नाम जप यज्ञ परम पाधून शके स्नानाधिकर्म नामे पावन धामा धर्म नाम परब्रह्म वेदार्थ वेदाही पेक्षा श्रेष्ठ काय आहे ते नाम आहे आणि ते नाम या धर्ममंडपामध्ये या श्री सद्गुरू गहिनीनाथ उत्सवामध्ये होतंय आणि नाम घेण्याकरता आपल्याला वाणी दिली. हा 3.5 हाताचा नरदेह दिला आहे आणि ते नरदेह परमार्थ करण्याकरता दिलाय तरी लोक परमार्थ करत नाही. किती दुर्भाग्य आहे. कशा करता नरदेह दिला? जगद्गुरु श्री संत तुकोबाराय सांगतात हा 3.5 हाताचा नरदेह फक्त भगवान परमात्म्याचं साधन नामस्मरण करण्याकरता दिला.
झाला फाटा फाटिकेचा किंवा याच गणे देवाचे भजन आणि हेच कारण नाही कुठे बाबा तू या नरदेहाला प्राप्त झाला ना मग या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर काय करायचं काय करायचं नाही अशा अनेक गोष्टी आहेत म्हणून नामस्मरण करण्याकरता काहीच करायची गरज लागत नाही पण तुम्ही आंघोळ केली का नाही केली काय केलंय हे जगद्गुरु श्री संत तुकोबाराचे प्रमाण आहे जगद्गुरु श्री संत तुकोबारा म्हणतात आंघोळी केले की तोंड धुवावे आर्त जाण्याचे वेदने की भ्यागे संसार म्हणून या नामस्मरण करण्याकरता यज्ञ करायचा असेल तर यज्ञ करण्याकरता नियम असतात काही नियमाचं बंधन आहे पण नामस्मरण करण्याकरता काहीच बंधन नाही माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात नाम म्हणतात काळ वेळ नाम उच्चार